नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ॲडमिशन घेतलेल्या MA हिस्ट्री, MA इतिहास, थर्ड सेमिस्टर होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची शेवटची तारीख आहे 3 जानेवारी 2025. आज आहे दिनांक 2 जानेवारी 2025. म्हणजे उद्या 3 जानेवारी 2025 रोजी रात्री 11:59 अगोदरपर्यंत तुम्ही MA हिस्ट्री तसेच इतरही सर्व ज्यांचं ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करायचं आहे त्या सर्वच कोर्सेसचं MA हिस्ट्री धरून शेवटची तारीख उद्या असणार आहे. ठीक आहे, लवकरात लवकर करायचं आहे. माझ्याकडे MA हिस्ट्री M60 थर्ड सेमिस्टरचे होम असाइनमेंटचे हाताने लिहिलेले PDF मला भेटलेले आहे. ज्या कोणत्या विद्यार्थ्यांचं MA हिस्ट्री थर्ड सेमिस्टरचं होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन आणखी झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना हे PDF मी ह्या व्हिडिओमध्ये हे PDF मी दाखवत आहे. ह्या PDF मध्ये लिहिल्याप्रमाणे तसेच त्याच्यामध्ये काही कमी किंवा जास्त पॉईंट ॲड करून तुम्ही होम असाइनमेंट ऑनलाईन अपलोड करू शकता. जशीच्या तसं ह्याला अपलोड करू नका, ह्याच्यात काही पॉईंट कमी जास्त पॉईंट तुम्ही करू शकता. ठीक आहे, सेम टू सेम अपलोड करू नका, हे तुमच्या माहितीसाठी आहे. ह्याच्यात तुम्ही कमी जास्त करू शकता. एक सॅम्पल आहे तुम्हाला. ठीक आहे, MA हिस्ट्री थर्ड सेमिस्टर सर्वच पेपरचं ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे, एकूण 5 पेपर आहेत. एक पेपर ऑप्शनल असणार आहे. तो ऑप्शनल पेपर तुमचा कोणता आहे हे तुम्ही तुमच्या सेकंड इयरच्या या वर्षीच्या 2024-25च्या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये थर्ड सेमिस्टर पेपर्समध्ये पाहू शकता की तुमच्याकरता ऑप्शनल पेपर कोणता असणार आहे. एकच ऑप्शनल पेपर आहे, नाहीतर डायरेक्ट हे सगळं सरसकट लिहून काढचाल आणि तुमचा ऑप्शनल पेपर वेगळाच असेल. ठीक आहे, आता ह्या PDF मध्ये मी टोटल 5 पेपरचं होम असाइनमेंट रिटर्न PDF तुम्हाला वाचून दाखवणार आहे. 5 पेपरचं. त्याच्यातला ऑप्शनल पेपर तुमचा कोणता आहे ते तुम्ही कन्फर्म करून घ्या. तुम्हाला माहीत नसेल तर स्टडी सेंटरला विचारून घ्या. बाकी कंपल्सरी पेपरचं तुम्ही ह्याच्यामध्ये कमी जास्त करून लिहून अपलोड करू शकता उद्यापर्यंत. ठीक आहे, सुरू करूया. MA हिस्ट्री M60 थर्ड सेमिस्टर पेपर क्रमांक 1 गृहपाठ क्रमांक 1. पेपर क्रमांक 1चं नाव आहे HIS 601. गृहपाठ क्रमांक 1 मधला पहिला प्रश्न हा 10 गुणांसाठी आहे. ऐतिहासिक परंपरा म्हणजे काय? एका पेजवर एकाच प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. 10 गुणांचं असेल तरी एकाच पेजवर लिहायचं आहे. तर 10 गुणांसाठीचं हे उत्तर आहे एका पेजवर. ठीक आहे, प्रत्येक पेजच्या खाली त्या पेपरचं क्रमांक सुद्धा पेपरचं नाव टाकलेलं आहे. कोड प्रत्येक पेज खाली पेपरचं कोड टाकलेलं आहे, म्हणजे वरी पण टाकलेलं आहे. वरच्या साईडलाही तुम्हाला दिसू शकते. इथे हो का, इथं HIS 601 टाकलेलं आहे. दिसते तुम्हाला? ओके, ठीक आहे. आणि खालच्या साईडला सुद्धा का इथं तुम्ही पाहू शकता HIS 601. असंही प्रत्येक पेपरच्या प्रत्येक पेजच्या वरच्या साईडला व खालच्या साईडला दोन्ही साईडला आपण लिहिलेलं आहे तुम्हाला ओळखू येण्यासाठी, कन्फ्यूज होऊ नये. तुम्ही तिथं अपलोड करताना तुम्ही त्या पेपरच्या समोर ती अपलोड करायचं आहे. लिहिताना तुम्हाला अडचण येऊ नये. ठीक आहे, वरी आणि खाली दोन्ही ठिकाणी लिहिलेलं आहे प्रत्येक पेजवर. हे प्रश्न क्रमांक 1 10 गुणांचा झाला. पेज नंबर 2. प्रश्न क्रमांक 2 गृहीतकांचे प्रकार कोणते? 5 गुणांसाठी आहे. हा बी एकाच पेजवर लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 एकाच पेजवर 5 गुणांसाठी. पुन्हा गृहपाठ क्रमांक 2 हा MCQ असणार आहे, बहुपर्यायी प्रश्न. हा सुद्धा एकाच पेजवर लिहायचा आहे. 10 MCQ आहेत, एका पेजवर होऊन जातील ते. ठीक आहे, मग HIS 601 मध्ये गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 आहेत. एका पेजवर एकाच प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. अशा प्रकारे गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 HIS 601 चे एकूण रिटर्न पेजेस 4 होतील. 4 पेजेस.
आणि एक 5वं पेज असणार आहे, ती तुम्ही जेव्हा तुमच्या प्रोफाईलमधून डाउनलोड करताल HIS 601, त्याच्यात पहिलं पेज असणार आहे, त्याच्यावर तुमची डिटेल असणार आहे, तुमचं नाव असणार आहे, तुमच्या स्टडी सेंटरचं नाव, युनिव्हर्सिटीचं नाव, पेपरचं नाव, पुन्हा सेमिस्टरचं नाव, इयरचं नाव, असं ती प्रिंटेड पेज असणार आहे एक. ते पेजसोबत ही 4 पेजेस जोडायचं आहे तुम्हाला. ही कंपल्सरी 4 पेज होतात आणि ती एक फ्रंट पेज असते तुम्हाला डाउनलोड केलं ती एक पेज, असे 5 पेजेस होतात HIS 601ची. असे टोटल 5 पेजेसची एक स्कॅन कॉपी बनवायची, ती 20 MB जास्त नसावी 20 MB जास्त नसू नये. टोटल पेजेसची म्हणतो 5 पेजेसची, 4-5 MBच होते सर्व पेजेसची, पर 20 MB जास्त नसावी. ठीक आहे, कमीच होते. तुम्ही लगेच ही केलं, स्कॅन केलं की लगेच तुम्हाला किती MB झाली दाखवतं. ठीक आहे, टोटल पेजेसची 20 MB जास्त राहू नये, 5 पेजेस होता. ओके, कन्फर्म झालं? 2-3दा सांगितलं. ओके, आता पेपर क्रमांक 2 HIS 602, याच्यामध्ये गृहपाठ 1 मधलं 10 गुणांचा प्रश्न क्रमांक 1 बघून घ्या. ठीक आहे, पटपट घेऊया, जास्त पेजेस आहेत. नंतर पेज नंबर 2, हे 5 गुणांसाठी आहे, प्रश्न क्रमांक 2. ही पेज नंबर 3 आहे, प्रश्न क्रमांक 3 5 गुणांसाठी. पुन्हा ही गृहपाठ क्रमांक 2 आहे, MCQ असणार आहे, बहुपर्यायी प्रश्न. अशा प्रकारे HIS 602 ह्या पेपरचे रिटर्न पेजेस 4 असतील, 4 प्रश्नाचे 4 पेजेस, आणि एक पहिलं पेज असेल मुखप्रश्न जे असेल त्याच्यावर तुमचं नाव, गाव, पत्ता, पुन्हा तुमचे सेमिस्टरचं नाव वगैरे मी पहिल्यांदा सांगितल्यासारखं सर्व डिटेल्स असतील, ते तुम्हाला प्रोफाईलमधून डाउनलोड करून मिळेल. आणि एक गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस asm.ycmu.org.in या होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायच्या वेबसाईटवर जाऊन पोहोचता, तिथं PRA नंबर, पासवर्ड टाकता. स्टुडंट लॉग इनमध्ये जावं लागतं तुम्हाला. स्टुडंट लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही PRA नंबर आणि पासवर्ड ज्यावेळेस टाकल्यानंतर जेव्हा ओपन होते पेज, प्रोसीड म्हणून पुढे जायचं. गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पेपरचं नाव दिसेल तुम्हाला 3rd सेमिस्टरला असलेल्या, आणि त्या पेपरच्या पुढे डाउनलोड बुकलेट, आन्सर बुकलेट ऑप्शन दिसेल. ते तुम्हाला डाउनलोड करायचे, प्रत्येक पेपरची डाउनलोड करायची. मग प्रत्येक पेपरची डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला 2च त्याच्यामध्ये पेजेस दिसतील. पहिल्या नंबरचं पेज दिसेल, त्या पेजवर तुमचं नाव प्रिंटेड असेल, नाव, तुमच्या स्टडी सेंटरचं नाव, पुन्हा नंतर तुमचा PRA नंबर असेल, तुमचं पेपरचं नाव असेल, पेपरचं कोड असेल, असं पहिले पेज असेल. त्याची एकच कॉपी काढायची तुम्हाला प्रिंट, ती एकच कॉपी बस झाली. दुसरं जी पेज असेल त्याच्यावर तुम्हाला वरच्या साईडला लिहायचं पेज आहे, ती आता इथे दाखवलं का तसं लिहायचं पेज असणार आहे. त्याच्या वरच्या साईडला PRA नंबर, पेपरचं नाव, HIS, आता इथं 602 पाहत होतं, 602, पुन्हा तुमच्या स्टडी सेंटरचा कोड, खाली बारकोड असेल, आणि खालच्या साईडला सिग्नेचर असेल, तुमची सिग्नेचरचं स्टुडंट सिग्नेचर असेल. तर ती जी सेकंड पेज असणार आहे, त्या सेकंड पेजची एकच पेज दिलेलं आहे त्यांना आपल्याला डाउनलोडमध्ये. तर एका पेजवर काही 4 प्रश्न लिहिणं होणार नाहीत. तर आपण काय करायचं, त्या एका पेजच्या सेकंड पेजची टोटल 4 कॉपीज काढायचं, 4 कॉपीज. कारण मोस्टली जी आपली ही आहेत होम असाइनमेंट, ती 4 प्रश्नवाले आहेत. प्रत्येक पेपरला 4 प्रश्न आहेत, फक्त एक पेपर सोडून, ते पुढचं सांगतो मी. तर प्रत्येक पेपरला 4 प्रश्न असणार आहेत, गृहपाठ क्रमांक 1 आणि 2 दोन्ही मिळून. तर ती 4 प्रश्न 4 पेजेसवर लिहायचं आहे तुम्हाला, अलग अलग लिहायचे. 4 प्रश्न 4 पेजेसवर, एका पेजवर 1 प्रश्नाचं उत्तर. तर मग ती जी सेकंड कॉपी जी दिसणार आहे तुम्हाला PDF मध्ये, त्याची तुम्हाला 4 प्रिंट काढायची, झेरॉक्स कॉपी काढायची, 4 झेरॉक्स काढायची, 4 झेरॉक्स. ती काढून त्या झेरॉक्सवर 4 प्रश्नाची उत्तरे लिहून, ते पहिलं जे नाव वगैरे असलेलं प्रिंट आहे ते सोबत जोडायचं. अशा प्रकारे नाव, गाव असलेलं प्रिंट आणि 4 कॉपी लिहिलेल्या हाताने, असे एकत्रित 5 पेजेसची तुम्हाला PDF बनवायचं आहे. 20 MB जास्त नसावी. ठीक आहे, सांगितलं. पुढे घेऊया. आता HIS 603 पेपर आहे. ह्याचं गृहपाठ 1 मधलं 10 गुणांचा पहिला प्रश्न, पुन्हा 5 गुणांचा दुसरा प्रश्न. HIS 603 5 गुणांचा तिसरा प्रश्न. गृहपाठ क्रमांक 2 ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आहेत. अशा प्रकारे HIS 603चे सुद्धा 4 लिहिलेले पेज होतात आणि 1 पेज तुमचं नावाचं प्रोफाईलमधून काढलं, असे 5 पेजेस होतात HIS 603चे. पुन्हा HIS 604 ह्याचे मात्र छोटा पेपर असणार आहे, ह्याचं गृहपाठ कमी आहे, ह्याचे पेजेस कमी होतील.
ह्याच्यामध्ये गृहपाठ 1मध्ये 10 गुणांसाठी पहिला प्रश्न आहे आणि पुन्हा 5 गुणांसाठी दुसरा प्रश्न आहे. असे 15 गुणांसाठीच होम असाइनमेंट आहे. त्याच्यामुळे ह्याचं प्रिंट काढलेलं नाव असलेलं पेज आणि ही 2 पेज असे ह्याचे 3च पेजेस होतात. टोटल 3 पेजेसची PDF बनवायची, 20 MB पेक्षा जास्त नसावी. ओके. शेवटचा असणार आहे HIS 605. त्याचा गृहपाठ क्रमांक 1 10 गुणांसाठी प्रश्न पहिला असणार आहे, पुन्हा 5 गुणांसाठी दुसरा प्रश्न असणार आहे, आणखी 5 गुणांसाठी तिसरा प्रश्न असणार आहे. पुन्हा शेवटचा असणार आहे गृहपाठ क्रमांक 2. हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. हे एका प्रश्नासाठी 1 गुण, अशा प्रकारे 10 प्रश्न आहेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. 10 प्रश्नाचे 10 गुण असतील. ठीक आहे. ओके. तर अशा प्रकारे MA हिस्ट्री M60 सेकंड इयरमधील 3rd सेमिस्टर होम असाइनमेंट पूर्ण सर्वच पेपरची HIS 601, 2, 3, 4, 5 असे 5ही पेपरचे होम असाइनमेंटची रिटर्न कॉपीचा आपण PDF बनवलेली आहे. ज्यांचं कोणाचं राहिलेलं आहे त्यांनी पटकन ह्याच्यामध्ये कमी जास्त तुम्हाला वाटेल तसं कमी जास्त लिखाण करून लवकरात लवकर अपलोड करायचं आहे. उद्या 3 जानेवारी 2025 रात्री 11:59 अगोदर तुम्हाला होम असाइनमेंट अपलोड करायचं आहे. ऑफिशियल वेबसाईट आहे होम असाइनमेंट अपलोड करण्याची asm.ycmou.org.in. ह्याच्यावर जायचं. वर स्टुडंट म्हणून एक लॉग इन दिसतं, त्या स्टुडंटवर क्लिक करायचं, PRN नंबर टाकायचं, पासवर्ड टाकायचं, लॉग इन करायचं. पासवर्ड वगैरे माहीत नसेल तर डायरेक्ट स्टडी सेंटरला फोन करायचं आणि त्यांच्याकडून घ्यायचं. तिथेही काय अडचण आली तर डायरेक्ट स्टडी सेंटरला जायचं आणि तिथंच पेजचे प्रिंटआउट काढायचं, तिथंच होम असाइनमेंट लिहायचं, तिथंच अपलोड करून टाकायचं. शेवटचा उपाय. ठीक आहे. जर ज्यांचं कोणाचं लिहिलेलं राहिलेलं आहे अशा आपले भाऊ बहीण मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी आजूबाजूची त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघून लवकरात लवकर लिहून अपलोड करा म्हणा. हा व्हिडिओ ही मुश्किलने मिळालेला आहे. ठीक आहे. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम. आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा कालच दिलेल्या आहेत. आणखी एकदा जी नवीन व्हिडिओ पाहणारे लोक आहेत त्यांना तुम्हाला सर्वांना आपल्या 1200पेक्षा जास्त यूट्यूब सबस्क्रायबर्स फॅमिलीमार्फत आणि 1.5 लाखपेक्षा जास्त व्ह्यूज झालेल्या 3000पेक्षा जास्त वॉच आवर्स झालेल्या यूट्यूब फॅमिलीतर्फे अशा विशाल यूट्यूब फॅमिली आहे आपली तर्फे सर्वांनाच आणखी एकदा विशिंग यू अ व्हेरी हॅपी प्रॉस्परस हेल्दी न्यू इयर 2025. नवीन 2025 वर्षाच्या सर्वच यूट्यूब फॅमिली मेंबर्सना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन वर्ष तुमच्यासाठी आरोग्यदायी, आनंदाचे, भरभराटीचे, सुख समृद्धीचे जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.